प्रियजनो, मी तुम्हाला येशूच्या नावाने अभिवादन करतो. इथे या सुंदर फुलाकडे पहा. हे गुलाबाच्या जातीचं फूल आहे. याला स्वीडिश गुलाब म्हणतात. मी तुमच्याशी स्वीडनच्या भूमीतून बोलत आहे. समुद्रकिनारी अनेक फुले फुलली आहेत. हे झाड गुलाबाच्या जातीसारखं दिसतं आणि खूपच सुंदर आहे. असं म्हणतात की हे झाड कुठल्याही हवामानात वाढू शकतं. इथेही हे समुद्राचं पाणी घेऊन पोचते आणि वाढतंय. हे झाड कोणत्याही हवामानाला तोंड देऊ शकतं, मग ते उन्हाळा असो किंवा हिवाळा. हे फुलझाड खूपच सुंदर आहे. गुलाबाचं झाड, याला स्वीडिश गुलाब म्हणतात. हे खूप छान आणि मनमोहक आहे. आपणही असंच व्हायला हवं. येशू ख्रिस्त हा शारोनचा गुलाब आहे. आपण त्याच्याकडे पाहिलं की आपल्याला आनंद आणि उल्हास वाटतो, बरोबर ना? त्याचप्रमाणे आपण त्याची मुलं म्हणून आपल्या आजूबाजूच्या लोकांना आनंद देणारे असायला हवं. प्रत्येक परिस्थितीत, ती अनुकूल असो किंवा प्रतिकूल, आपण नेहमी हसतमुख आणि आनंदी चेहरा ठेवूया आणि आनंद पसरवूया. हीच प्रभूची इच्छा आहे. पण तुम्ही काहीसे दुःखी आणि उदास दिसता, तुम्ही निराश दिसता. आपण असं नसावं, बरोबर ना? आपल्याला आनंदी राहायला हवं, ठीक आहे? तर प्रभूने तुमच्यासाठी दिलेला शब्द जाणून घेण्याची तुम्हाला उत्सुकता आहे का? याकोब 5वा अध्याय 16वं वचन. नीतिमानाची प्रार्थना कार्य करण्यात फार प्रबळ असते. आपण दररोज प्रार्थना करत नाही का? चला प्रार्थना करूया. या कार्यक्रमात आपण खूप वेळ प्रार्थना करतो. वॉक विथ जीसस मध्ये आपण वचनावर मनन करतो आणि शेवटी एक छोटी प्रार्थना करतो. या प्रार्थनांना उत्तर मिळते का? तुम्हाला त्या प्रार्थनांचे उत्तर दिसते का? तुम्ही असं विचारता का, मी रोज फक्त प्रार्थना करतच राहतोय, आपल्याला उत्तरं दिसायला हवीत, बरोबर ना? आपल्याला आपल्या प्रार्थनांचा परिणाम दिसायला हवा, बरोबर ना? तुम्हाला असं वाटतं का, मी प्रार्थना करतोय पण काहीच घडत नाहीये? देवाच्या वचनात काय सांगितलं आहे ते पहा. एका नीतिमान माणसाची प्रभावी उत्कट प्रार्थना. तुम्ही नीतिमान माणूस असायला हवा आणि केवळ कर्तव्य म्हणून प्रार्थना करू नका. त्याऐवजी तुम्ही उत्कटतेने प्रार्थना केली पाहिजे. मग तुम्हाला उत्तर मिळेल असं प्रभू म्हणतो. तुम्ही विचारता का, नीतिमान माणूस, मी खरंच नीतिमान माणूस आहे का? माझ्यात खूप त्रुटी नाहीयेत का? मी कसा नीतिमान असू शकतो? प्रार्थना करायला सांगितलं की काही जण म्हणतात, मी पापी आहे भाऊ, मी प्रार्थना करू शकत नाही. तुम्ही नीतिमान आहात आणि प्रभू तुमचा प्रार्थना ऐकतील. पण तुम्हाला माहित आहे का, शास्त्र काय सांगतं? जो कोणी येशूच्या रक्ताने मुक्त झाला आहे तो नीतिमान आहे. जेव्हा तुम्ही पश्चाताप करता आणि येशूच्या रक्ताने शुद्ध होता, तेव्हा तुम्ही देवाची मुले होता आणि नीतिमान होता. तुम्हाला नीतिमान होण्यासाठी बोलावलं आणि निवडलं आहे. म्हणून तुम्ही येशूच्या रक्ताने धुतलेले नीतिमान व्यक्ती आहात याची खात्री तुमच्याकडे असली पाहिजे. जर तुम्ही पापातच राहिलात आणि पश्चाताप केला नाही तर प्रभूने तुमच्या प्रार्थनेला उत्तर देणं कठीण होतं. म्हणून आधी नीतिमान व्यक्ती बना. त्याला विचारा, येशू, माझे पाप क्षमा कर आणि मला तुझ्या रक्ताने धुवून टाक. मला तुझे मूल आणि नीतिमान व्यक्ती होण्याचा अनुभव दे. तुम्ही कर्तव्य म्हणून नव्हे तर उत्कटतेने प्रार्थना केली पाहिजे. आपण प्रार्थनेची सवय लावून घेतली आहे. आपण बाहेर जाताना आणि येताना प्रार्थना करतो. आपण जेवणापूर्वी प्रार्थना करतो, नाही का? यात काही चूक नाही, कारण आपल्याला ते करायलाच हवं. पण प्रश्न असा आहे की तुमच्या प्रार्थनेत येशूला प्राधान्य दिलं जातं का? तुम्ही प्रभावी आणि उत्कटतेने प्रार्थना करता का, की फक्त कर्तव्य म्हणून? प्रार्थनेचा मुद्दा काय आहे हेही न कळता प्रार्थना करता? असं होऊ नये. जर तुम्ही प्रभावी आणि उत्कटतेने प्रार्थना केली तर त्याचे मोठे परिणाम मिळतील. प्रभू लगेचच एक चमत्कार करतील. तुम्ही आरोग्यासाठी, मुक्तीसाठी किंवा आशीर्वादासाठी प्रार्थना करत असाल तर उत्कटतेने प्रार्थना करा. हे खात्रीने जाणून की तुम्ही नीतिमान आहात, येशू ख्रिस्ताचे मूल आहात आणि प्रभू नक्कीच तुमच्या प्रार्थना ऐकतील. आत्ताही कदाचित तुम्हाला काही गरज असेल. तुम्हाला आरोग्य, मुक्ती किंवा आशीर्वादाची गरज आहे. आता तुम्हाला समजलं आहे की तुम्ही नीतिमान व्यक्ती आहात. सर्वप्रथम म्हणा, येशू, तुझ्या रक्ताने मला शुद्ध केल्याबद्दल आणि मला धर्मी केल्याबद्दल धन्यवाद. मग उत्कटतेने प्रार्थना करा. आत्ताच करा. ज्या गोष्टीसाठी तुम्ही प्रार्थना करता त्या बाबतीत तुम्हाला चमत्कार घडताना दिसेल. येशू, तुझ्या रक्ताने मला शुद्ध केल्याबद्दल आणि मला धर्मी केल्याबद्दल धन्यवाद. तू जसं सांगितलं आहेस, मी या बाबतीत उत्कटतेने प्रार्थना करतो. मला या बाबतीत आजच एक चमत्कार घडावा लागेल.
मुक्ती, आरोग्य आणि चमत्कार होऊ दे. मला एक अद्भुत बदल पाहायचा आहे. चमत्कार येशूच्या नावाने घडू दे. मी ते येशूच्या नावाने स्वीकारतो. आमेन. आमेन. जीसस रिडीम्ड मराठी ह्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल चिन्हावरही क्लिक करा. दररोजच्या नवीन कार्यक्रमांची माहिती मिळवा.